मवियाकडून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे आदित्य ठाकरेंसह ठाकरेंची शिवसेना नाराज असल्याची चर्चा रंगत असतानाच आदित्य ठाकरेंनी केलेलं वक्तव्य त्यांची नाराजी अधिक गडदपणे व्यक्त करणारं ठरलंय। आताची संधी गेल्यानं आता 2029 पर्यंत वाट पाहण्याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेकडे पर्याय नाहीये, असं आदित्य ठाकरे म्हणतात। मी पुन्हा एकदा सांगतो, मी जी भूमिका मांडत होतो आणि आज देखील मांडत आहे ती पक्षहिताची आहे, पक्षासाठी मांडतो नेहमी आणि पक्षाच्या वतीने मांडत आहे। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या। पहिली म्हणजे कुठचीही घोषणा पत्रकार परिषदेतून होऊ शकत नाही, ती मातोश्रीवर बैठक झाल्यानंतरच होते। दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो, दुर्दैवाने असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कदाचित आता मग ही राज्यसभेचा ही जी एक संधी होती ती गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुढची संधी येणार नाही। 28ला कदाचित काँग्रेस दावा करू शकेल, आमच्यातले जे यावेळी इच्छुक होते ते देखील दावा करू शकतील आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर आपण पाहिलं तर मतांचा कोटा हा फार जास्ती वाढतोय। मी जी भूमिका मांडत होतो ती माझ्या पक्षासाठी मांडत होतो, निस्वार्थीपणे मांडत होतो आणि त्याच्यावर मी ठाम आहे। राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रयत्न झालाय अशी माहिती सूत्रांनी दिली। अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवारांच्या पक्षाकडून प्रस्ताव होता। पार्थ पवारांना सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आला होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भातला प्रस्ताव दिला होता, मात्र या प्रस्तावावर राष्ट्रवादीकडून उत्तर आलेलं नाहीये। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने संशय व्यक्त केलाय। या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास करण्यात यावा अशी रोहित